तेव्हा पण मी जेव्हा गेलती पहिले 2006 मध्ये तेव्हा पण म्हणायला लागला, "मी पोलीस लोकाला पैसे चारण, मी वकिलांना पैसे चारण, माझ्याकडे भरपूर पैसे आहे, पण मी तुम्हाला देणार नाही. तुम्हाला काय करायचं करा." नमस्ते. मी पौर्णिमा धनराज सदभैया. मी खूप त्रासात आहे. 2006 मध्ये माझे मिस्टर बिल्डरच्या इथं काम करत होता, रमेश भाटिया म्हणून. त्यांच्या बिल्डरच्या इथं काम करत होता. तो त्यांचा स्वतःचा बंगल्याचं काम चालू होता. तिथं ते पडले आणि ते वारले. जाग्यावरच ते हे झाले. त्याच्यानंतर आम्ही खूप प्रयत्न केले त्यांना आम्हाला काही मदत मिळावा म्हणून. पण त्यांनी काही आम्हाला मदत केली नाही. शेवटी आम्ही 2-3 वेळा त्यांच्या दारात गेलो, बोलले. मग तो शेवटी आम्हाला बिल्डर म्हणायला लागला, का "मी तुम्हाला काय करायचं करा, मी ₹1 सुद्धा तुम्हाला देणार नाही. आणि तुम्ही केस करा, काय पण करा, कोर्टात जावा, कुठं जायचं तिथं जावा. मी काय देणार नाही ₹1 सुद्धा. शेवटी तुम्ही पण मरतान, मी पण मरतान आणि निकाल म्हणजे शेवटी तारीखच तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला कुठूनच न्याय मिळणार नाही." तरी मी कोर्टात केस टाकली. एवढं 20 वर्ष झालं केस चालू आहे. मी खूप कष्ट केलं. 3 लेकरं आहे मला. 2 मुली, 1 मुलगा. आणि मी एवढं कष्ट केलं, एवढं हे केलं, पण मला कुठूनच काहीच म्हणजे उपयोग होईना. धुण्या-भांड्याचं काम केलं, इथं काम कर, तिथं काम कर, सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत होती. खूप त्रासात आम्ही दिवस काढले. आता मी लेकरांना मोठं केलं एवढं. आता माझं वय 44 झालंय. पण आता मला काही कामधंदा होईना का की आता आजारपण, रक्त कमी, हे कमी आहे. सगळे हे करायला लागले. आता मला काही समजेना काय करू? मला कोर्टापासून पण कामदार न्यायालय पासून निकाल लागला. कामदार कोर्टमध्ये स्वारगेटमधून 15 वर्ष 2015 म्हणजे निकाल लागला. पण अजूनपर्यंत मला काहीच ₹1 सुद्धा मिळाला नाही. आम्ही खूप धावपळ करतो. हे टेबलावर जावा, ते टेबलावर जावा. पण आम्हाला काहीच मिळेना. 4-5 नोटीस पण पाठवली बिल्डरला. पण काही उपयोग होईना. तो बिल्डरला कोणाचीच भीती नाहीये, काय नाहीये. तो बिनधास्त म्हणतो. तेव्हा पण मी जेव्हा गेलती पहिले 2006 मध्ये तेव्हा पण म्हणायला लागला, "मी पोलीस लोकाला पैसे चारण, मी वकिलांना पैसे चारण, माझ्याकडे भरपूर पैसे आहे, पण मी तुम्हाला देणार नाही. तुम्हाला काय करायचं करा." मग आता 12% नी त्यांना व्याज पण चालू आहे बिल्डरला कोर्टापासून आणि 50% त्यांना दंड लावलेला आहे. तरी ते काही द्यायला तयार नाही. काहीच कुठलंच त्यांना घाबरत नाही, कोणाला भीत नाही. ते म्हणतात, "कोर्ट पण माझं काही करू शकत नाही. कुठली सरकार माझं काही बिघडू शकत नाही. मी सगळं माझ्या हातात आहे. जे पण आहे माझ्या खिशात आहे." मला म्हणतो, "तुम्ही पिक्चर कधी बघितलं का? जसं पिक्चरमध्ये विलन कसं करतो, त्रास देतो लोकांना, तसं मी बिल्डर आहे" म्हणलं. "सगळ्या माझ्या खिशात आहे" तो म्हणतो. मला कुठलेच काही म्हणजे त्यांनी ₹1 सुद्धाची मदत केली नाही आणि शेवटी मी खूप त्रासात आहे आता, अडचणीत आहे मला. सगळ्या लोकांनी मला काहीतरी ह्याचा विचार करावा, सरकारने पण काहीतरी विचार करावा. इथं-तिथं पळून-पळून आता मी खूप दमली. मला काही जमेना, मला काही समजेना. तर मला मदत करा. नमस्ते.